पुढचा आपला पॉइंट आहे स्टेटमेंट लेटर्स. लेटर्स used to denote statements are called statement letters. आपण जे कुठली सिंपल स्टेटमेंट्स यूज करणार आहे ते सिंपल स्टेटमेंटसाठी आपण जी लेटर्स वापरतो, आपण जनरली कुठली लेटर्स वापरतोय तर पी क्यू आर ही किंवा एस ही जी लेटर्स आहेत याला आपण म्हणतोय स्टेटमेंट लेटर्स. या लेटर्सचा उपयोग आपण अख्खं स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी करणार आहे. पुढचा प्लस डेफिनेशन आहे स्टेटमेंट पॅटर्न. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट, letters and connectives is called a statement pattern or preposition. बघा, प्रॉपर कॉम्बिनेशन करायचं कोणाचं तर स्टेटमेंट लेटर्सचं आणि कनेक्टिव्हचं. आता स्टेटमेंट लेटर्स कुठली कुठली आहेत आपली तर पी क्यू आर एस अँड सो ऑन. आणि तुमचे कनेक्टिव्ह कुठले कुठले आहेत आपले तर पहिले अँड, ऑर, निगेशन, इम्प्लिकेशन, इफ अँड ओनली किंवा बाय कंडिशनल. मी या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करायचं आहे, पण ते कसं करायचं तर प्रॉपर कॉम्बिनेशन करायचं. आणि या प्रॉपर कॉम्बिनेशनला आपण काय म्हणणार आहे तर स्टेटमेंट पॅटर्न किंवा प्रेपोजिशन. आता फॉर एक्झाम्पल बघा बरं, पी इम्प्लाइज क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू. पुन्हा निगेशन पी इम्प्लाइज क्यू. आता याच्यात आपण करणार काय तर आधी आपण हे निगेशन पी सिम्प्लिफाय करणार, मग निगेशन क्यू सिम्प्लिफाय करणार आणि नंतर या निगेशन पी आणि निगेशन क्यूला आपण अँडने जोडूया. तर याच्यात आपण काय करणार आहे तर निगेशन पी आधी करायचं आहे आणि मग निगेशन पी इम्प्लाइज क्यू असं घ्यायचं. ही सगळी आपली स्टेटमेंट पॅटर्न्स की ज्याच्यामध्ये पी क्यू किंवा आर आणि एस हे आपले काय असतील तर स्टेटमेंट लेटर्स असतील. या स्टेटमेंट लेटर्सलाच आता आपण नवीन नाव देणार आहे प्राइम कॉम्पोनंट्स. हे या स्टेटमेंट पॅटर्नचे काय झाले तर प्राइम कॉम्पोनंट्स झाले. पुढचे आपले डेफिनेशन आहे ट्रूथ टेबल ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. आता या स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय तर तुमचा सिम्बॉल म्हणजे तुमचे स्टेटमेंट लेटर्स आणि तुमचे कनेक्टिव्ह यांचं प्रॉपर कॉम्बिनेशन आहे. या स्टेटमेंट पॅटर्नचं काय करायचं आहे तर ट्रूथ टेबल बघायचं आहे. माझं डेफिनेशन काय सांगते बघा, अ टेबल विच शोज द पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ अ स्टेटमेंट पॅटर्न obtained by considering all possible combinations of truth values of its prime components is called the truth table of the statement pattern. A table म्हणजे आपल्याला एक टेबल तयार करायचं. हे टेबल काय दाखवतं which shows the possible truth values of the statement pattern. हे टेबल आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्नचं कुठल्याही पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू दाखवतो. म्हणजे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय काय येतील कधी कधी येतील ते दाखवणार आहे. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू एकदा ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, पण ती कधी हे महत्वाचं आहे. मग ही कधी ऑब्टेन बाय कन्सिडरिंग ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कॉम्पोनंट. प्राइम कॉम्पोनंट म्हणजे आपण काय म्हटलं तर ही जी स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जी सिंपल स्टेटमेंट आपण घेतली होती त्याला आपण नोटेशन स्टेटमेंट लेटर्स म्हणलं होतं पी क्यू आर. या प्राइम कॉम्पोनंटचे ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायचे. म्हणजे कधी पी ट्रू असेल, कधी फॉल्स असेल, कधी क्यू ट्रू असेल, कधी फॉल्स असेल, या सगळ्या पॉसिबल व्हॅल्यू घ्यायच्या, या सगळ्या पॉसिबिलिटीज घ्यायच्या आणि त्याचं एक टेबल तयार करायचं. आणि त्या टेबलवरनं आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू दाखवून मिळणार. मग याच टेबलला आपण काय म्हणतोय तर ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. बघा आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपल्याकडे सपोज निगेशन पी इम्प्लाइज क्यू असं एक स्टेटमेंट पॅटर्न. मग या स्टेटमेंट पॅटर्नचं आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं. आता बघा बरं किती सिंपल स्टेटमेंट्स आहेत तर एक आहे पी, दुसरं एक क्यू आहे. म्हणजे आपण काय शोधणार स्टेटमेंट पॅटर्न मधले प्राइम कॉम्पोनंट शोधणार. म्हणजे तुम्ही कुठले लेटर्सचा वापर केलाय ते शोधणार. ते आहेत आपले पी आणि क्यू. जर दोनच स्टेटमेंट असतील आपल्याकडे तर आपलं टेबल हे 2-4 रोचं होणार. पहिला कॉलम झाला पी
याच्या ट्रूथ व्हॅल्यू झाल्या पहिल्या 2 ट्रू, नंतरच्या 2 फॉल्स. मग दुसरा कॉलम आला क्यूचा, याच्यात आपण काय करणार, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. झालं. आता हे झाले तुमचे प्राइम कंपोनंट. आता तुम्ही काय केलंय, तर या पीचं निगेशन केलंय. म्हणजे आपण म्हणणार निगेशन पी हा माझा तिसरा कॉलम आहे. मग आता बघा निगेशन आपल्याला काय सांगतं, या पी कडे बघायचं. निगेशन आपल्याला सांगतो ओरिजिनल स्टेटमेंटची म्हणजे पी ची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल तर निगेशन झालं फॉल्स. ओरिजिनल स्टेटमेंट पी ची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल तर त्याचं निगेशन झालं फॉल्स. पुन्हा ओरिजिनल स्टेटमेंट पी आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे, त्याचं निगेशन झालं ट्रू, याचं निगेशन झालं ट्रू. आता तुम्हाला काय करायचं, तर हा निगेशन पी आणि हा क्यू हे इफ देन न जोडलेत तुम्ही, कारण मध्ये इम्प्लिकेशनचं सिम्बॉल आहे. म्हणजे तुमचं हे वाक्य आहे इफ निगेशन पी देन क्यू. म्हणजे तुमचा तिसरा पुढचा कॉलम झाला पी निगेशन पी इम्प्लाइज क्यू. आता आपण कुणाकडे लक्ष देणार, तर हा जो क्यूचा कॉलम आहे आणि हा निगेशन पीचा कॉलम आहे याच्याकडे लक्ष देणार. मग आता निगेशनचं तुम्हाला ट्रूथ टेबल काय सांगतं आठवा, तर निगेशनचं टेबल तुम्हाला सांगतं पहिली ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल म्हणजे इफचं स्टेटमेंट ट्रू असेल आणि देनचं स्टेटमेंट फॉल्स असेल तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स होते. हे आपण असं लक्षात ठेवलंय, बरोबर. मग आता झालं काय, तर बघा बरं आपल्याला आता हे कसं शोधायचं, तर हे तुमचं वाक्य आहे इफ निगेशन पी देन क्यू असं तुमचं वाक्य आहे. म्हणजे तुम्हाला निगेशन पी ट्रू असेल आणि क्यू फॉल्स असेल तरच हे अख्खं स्टेटमेंट फॉल्स झालं हे शोधायचं. मग आता तुम्ही शोधायचं निगेशन पी ट्रू कुठे आहे, या दोन ठिकाणी आहे. त्याच वेळेस तुमचा क्यू फॉल्स कुठे आहे, तर इथे आहे. तुमच्या ओरिजिनल टेबलच्या उलटी केस झाली आहे ही, कारण तुम्ही निगेशन पीचा तिसरा कॉलम केलाय, त्यामुळे तुम्ही शोधताना नीट शोधायचं. निगेशन पीचं व्हॅल्यू ट्रू आहे त्यावेळेस तुमची देनचं म्हणजे क्यूच स्टेटमेंट हे फॉल्स आहे, त्याच वेळेस हे फॉल्स होतं. इतर कुठल्याही ठिकाणी ही केस नाही, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू झाली ट्रू. मग हे जे आपण काही केले हे या टेबलला आपण म्हणणार आहे ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न निगेशन पी इम्प्लाइज क्यू. पुढची डेफिनेशन आहे आपली लॉजिकल इक्विव्हॅलन्स. टू स्टेटमेंट पॅटर्न्स are said to be equivalent if their truth values are identical. आपण दोन स्टेटमेंट पॅटर्न्स घेतले आणि हे दोन स्टेटमेंट पॅटर्न्स आपण म्हणतोय की इक्विव्हॅलंट आहे. कधी, इफ their truth values are identical. जर यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज सेम आल्या तरच आपण या म्हणजे आपण काय करणार, दोन जे स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत त्याचे टेबल्स काढणार. त्याची ट्रूथ व्हॅल्यू जर सेम आली तर आपण म्हणणार हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न्स सेम आहेत. म्हणजे आपण करणार काय बघा, तर फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की पी इम्प्लाइज क्यू हे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे आपलं, मग पी इम्प्लाइज क्यू हे एक स्टेटमेंट पॅटर्न घेतलं आणि निगेशन पी और क्यू हे दुसरं स्टेटमेंट पॅटर्न घेतलं, तर याचे टेबल तयार करायचं. आता याचं टेबल करायचं म्हणजे काय करायचं, तर पी इम्प्लाइज क्यूचं टेबल होईल, निगेशन पी और क्यूचं टेबल होईल. याच्या ज्या काही ट्रूथ व्हॅल्यूज येतील मग काहीही येऊ देत काय, सपोज फॉर एक्झाम्पल याचा जो कॉलम आला हा सपोज असा आला, पहिले 2 ट्रू आले आणि मग एक फॉल्स आला मग ट्रू आला, तर याचा सुद्धा तसंच दिसलं पाहिजे, पहिले 2 ट्रू मग फॉल्स आणि मग ट्रू. जर हे असं झालं तरच आपण म्हणणार ही दोन स्टेटमेंट पॅटर्न्स काय आहेत, तर लॉजिकली इक्विव्हॅलंट. जर असं झालं सपोज याच्या ऐवजी तुम्हाला असं मिळालं एक एफ आहे आणि राहिलेले 3 ट्रू आहेत, सेम कंडिशन झाली, 3 ट्रू आहेत एक फॉल्स आहे, 3 ट्रू आहेत एक फॉल्स आहे, तर आपण हे असं सेम आहे असं म्हणणार नाही, लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे असं म्हणणार नाही. का, तर याची पहिली ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे, याची फॉल्स झाली. किती ट्रू आहेत किती फॉल्स आहेत हे शोधायचं नाही आपल्याला, तर जसा हा कॉलम दिसेल तसाच हा कॉलम दिसला तरच आपण म्हणणार हे दोन्ही लॉजिकली इक्विव्हॅलंट. बघा, इफ स्टेटमेंट पॅटर्न्स ए अँड बी आर इक्विव्हॅलंट, दोन स्टेटमेंट पॅटर्न्स आपण घेतले ए आणि बी
आणि ते लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. कधी म्हणणार आपण, तर ते लिहिताना ते लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे असं आपण म्हटलं तर ते आपण लिहिताना कसं लिहिणार आहे, ए इक्विव्हॅलंट टू बी या ए इक्वल टू बी, याला आपण 3 रेषा लिहिणार आहे. म्हणजे हे जर दोन स्टेटमेंट पॅटर्न सेम असतील, लॉजिकली इक्विव्हॅलंट असतील, त्याचं टेबल जर असं येत असेल तर आपण हे असं लिहिणार आहे, P implies Q is equivalent to negation P or Q. आता बघा हे एक्झाम्पल मध्ये आपण बघूया. आपल्याला बघायचं आहे आता, P implies Q is logically equivalent to negation P or Q आहे का. मग आता बघा आपल्या या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये दोनच लेटर दिसत आहेत, P आणि Q. या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये पण दोनच लेटर दिसतात. तर आपण काय करणार, 4 रोचं टेबल करणार. पहिला झाला P, मग झाला Q. हा पहिला कॉलम, दुसरा कॉलम झाला. याची व्हॅल्यूज कशा येतील आता, 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स आल्या P च्या. तर या 2 ट्रू समोर 1 ट्रू 1 फॉल्स, या 2 फॉल्स समोर 1 ट्रू 1 फॉल्स. आता P implies Q आधीचा विचार करू, याच्यामध्ये LHS लगेच निघतोय. सो P implies Q हा आपला तिसरा कॉलम झाला. आता आपल्याला माहिती आहे इम्प्लिकेशनची व्हॅल्यू आपण कशी लक्षात ठेवतोय, तर हे पहिलं इफचं स्टेटमेंट ट्रू पाहिजे, देनचं स्टेटमेंट फॉल्स पाहिजे. ती आपली कंडिशन इथं झाली. इफचं स्टेटमेंट P हे ट्रू आहे, देनचं स्टेटमेंट Q हे फॉल्स आहे, तर हे फॉल्स होतं, अदरवाइज इट इज ट्रू. मग आता हा आपला LHS मध्ये जो स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचा कॉलम तयार झाला. आता हे आपलं LHS चं टेबल संपलं. याच्यातच आपल्याला पुढे RHS मधचं टेबल तयार करायचं. मग आता याच्यासाठी बघा इथं पण P आणि Q आहे, ऑलरेडी आपण केलेले आहेत. आता आपण काय करणार, पहिल्यांदा तर निगेशन P करणार. सो निगेशन P चा कॉलम. आता हा निगेशन P चा कॉलम करण्यासाठी आपल्याला P कडे लक्ष दिलं पाहिजे. निगेशन सांगतो ओरिजिनल स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन झालं फॉल्स, ओरिजिनल स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन झालं फॉल्स, ओरिजिनल स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं निगेशन झालं ट्रू, ओरिजिनल स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं निगेशन झालं ट्रू. आता आपल्याला काय करायचंय, तर हे आपण केलं, हे आपल्याकडे आहे ऑलरेडी, हे दोन्ही फक्त ऑरनी जोडायचे. म्हणजे पुढचा कॉलम झाला निगेशन P और Q. आता आपण कुठले कुठले दोन कॉलम बघणार आहेत, तर हे दोन कॉलम, एक Q चा आणि एक निगेशन P चा, आणि हे दोन्ही कॉलम आपण ऑरनी जोडलेत. आता ऑरचं टेबल आपल्याला काय सांगतं आठवा, तर ऑरचं टेबल सांगतो दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. आपण तेवढंच शोधायचं की याच्यामध्ये दोन्ही फॉल्स कुठे सापडले, तर हे झालं फॉल्स. बघा दोन्ही फॉल्स दुसरीकडे कुठंच नाहीये, सो अदरवाइज इट इज ट्रू. आला. आता जरा हा झाला तुमचा RHS चा स्टेटमेंट पॅटर्न, त्याचा कॉलम. हा तुमचा झाला LHS चा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचा कॉलम. आता बघा तुम्ही हे दोन्ही इक्विव्हॅलंट दाखवायचे, आलेत का बघा बरं. हे दोन्ही कॉलम सेम, पहिलं ट्रू आहे दोन्हीकडे, मग दोन्हीकडे फॉल्स झालं, परत ट्रू झालं, परत ट्रू झालं. आलं. म्हणजे हे दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू सेम आल्या. LHS चा स्टेटमेंट पॅटर्न आणि RHS चा स्टेटमेंट पॅटर्न हे सगळे आयडेंटिकल झाले, त्या इक्वल झाले. त्यामुळे आपण म्हणणार की हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न हे इक्विव्हॅलंट. आता हे आपण नोट कसं करणार बघा, तर आपल्याला दिसतंय हा आपला 3 नंबरचा कॉलम आहे, हा आपला 5 नंबरचा कॉलम आहे. मग या 3 आणि 5 नंबरचे कॉलम्स हे सेम झालेत, आयडेंटिकल झाले. त्यामुळे आपण म्हणणार हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलंट. लिहिताना असं म्हणणार columns 3 and 5 are identical, therefore P implies Q is equivalent to negation P or Q. आलं. आता याची काही एक्झाम्पल आपण लिहिली बघा. हे तर आपण बघितलंच, पुन्हा हे काय बघा बरं, तर हे सगळे लक्षात ठेवायचे थोडेफार, कारण आपल्याला हे सारखं लागतं एक्झाम्पल सोडवताना. मला कोणाचा LHS काय आहे, कोणाचा RHS काय हे नीट लक्षात ठेवायचंय. P implies Q म्हणजे इफ P then Q असं वाक्य असेल तर त्याचं
इक्विव्हॅलंट स्टेटमेंट होतं निगेशन P और Q. आता हे काय बघा, P इम्प्लिकेशन बाय कंडिशन, हे बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे. P इफ अँड ओनली इफ Q किंवा P बाय कंडिशनल Q आहे. आता याचा अर्थच काय होतो बघा, तर वाक्यामध्ये जर इफ अँड ओनली इफ असेल तर हे P इम्प्लाइज Q झालं. म्हणजे हे काय, तर इफ P देन Q आहे. आणि अँड हे काय, Q इम्प्लाइज P, म्हणजे इफ Q देन P आहे. म्हणजे जर वाक्यामध्ये इफ अँड ओनली इफ असेल तर हे सुद्धा ट्रू होतं आणि हे सुद्धा ट्रू होतं. म्हणजे होतंय काय बघा, तर आपलं जर एखाद्या थेरमचं स्टेटमेंट P हा आपला पक्ष आहे, म्हणजे हे दिलंय आपल्याला, इफ अँड ओनली इफ Q आहे, तर आपल्याला हे थेरमचं स्टेटमेंट दोन्ही पद्धतीनं प्रूव्ह करायचं असतं. म्हणजे कसं, इफ P देन Q हे आपलं सिंपल थेरमचं स्टेटमेंट झालं. आता याचा तुम्हाला कॉन्व्हर्स, तुम्हाला व्यत्यास काढता येतो. याचा व्यत्यास काय असतो, तर इफ Q देन P असा त्याचा व्यत्यास असतो. मग हे काय बघा, तर हे आहे Q इम्प्लाइज P, हे काय P इम्प्लाइज Q. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या थेरमच्या स्टेटमेंटमध्ये हे असा शब्द असेल इफ अँड ओनली, तेव्हा तुम्हाला हे दोन्ही थेरम प्रूव्ह करायला लागतात. म्हणजे हे पण प्रूव्ह आहे आणि त्याचा कॉन्व्हर्स सुद्धा ट्रू आहे. हे सगळे तुमचे इफ अँड ओनली, हे सगळे तुमचे इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहे. P और हे कंसात आहे Q अँड R इज इक्विव्हॅलंट टू P और Q अँड Q और R. आता हे कसं आहे बघा, इथं और आहे, इथं अँड आहे, तर इथं और झालंय दोन्ही ब्रॅकेटमध्ये आणि इथं अँड झालंय. हे तुमचं याच्यासारखं आहे बघा, P युनियन Q इंटरसेक्शन R इज इक्विव्हॅलंट टू P युनियन Q अँड हे तुमचं हे तुमचं झालं P युनियन R. म्हणजे हे तुमचं सेट इंटरसेक्शन युनियन सारखं तयार झालं. लक्षात ठेवताना सोपं आहे. तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे, तर युनियनच्या तिथं हे असा सिम्बॉल आहे, तर इंटरसेक्शनच्या तिथं असा सिम्बॉल आहे. हे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं आहे. तसंच हे दुसरं आहे, P अँड Q और R इज इक्विव्हॅलंट टू P अँड Q और P अँड R. म्हणजे तुम्ही करणार काय बघा, तर हे P आणि अँड हे एकत्र ठेवायचं. एकदा ते Q ला लावलं, हे तयार झालं. हे पुन्हा R ला लावलं, हे तयार झालं. आणि हे मधलं गेलं मध्ये. तसंच इथं झालंय, हे P और एकदा Q ला लागलं, हे तयार झालं. एकदा R ला लागलं, हे तयार झालं. आणि हे मधला अँड जो आहे तो इथं गेलाय अँडला. हे दुसरं बघा, निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q. वरती आपण बघितलंय P इम्प्लाइज Q हे असतं. मग याचं आपल्याला निगेशन करायचं आहे, म्हणजे आपण याचं निगेशन केलंय बघा, P अँड निगेशन Q. दुसरं बघा, निगेशन ऑफ P बाय इम्प्लिकेशन Q या बाय कंडिशनल Q. तर त्याचं निगेशन हे झालंय. ही सगळी आपली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स.